तुम्ही पण केळीच्या गाड्याची बॅगिंग काढताय, ढिगोरा लावताय आणि लगेच पिटवून देताय, तर सगळ्यात मोठी चूक करताय तुम्ही. तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा किशोर व्लॉगर. आज पहिलं तर सकाळी आपण कलिंगडच्या प्लॉटला व्हिजिट केलं, कारण लावून 12 दिवस झालं आणि आता वेल पडायला सुरुवात झाली. आणि आता कलिंगडाचा रेट काय चालू आहे कमेंट मध्ये सांगा. टाइम न गेला तर ट्रॅक्टर चालू केला आणि कलिंगडाला औषध सोडून घेतलं. ते झालं आणि ड्रम खाली करून घेतला. ड्रम खाली करून यासाठी घेतला की आपल्याला डाळिंबाला संध्याकाळी ड्रिचिंग घ्यायची. डाळिंबाच्या बागेमध्ये जाऊन आपल्याला ड्रम पण भरून ठेवायचा होता. ड्रम वगैरे भरून घेतला आणि आता आपण हार्वेस्टिंग केलेल्या केळीच्या रानामधून जाऊन यायचं. असं म्हणत आपण शेतामध्ये पोहोचलो की तिथं गेल्या आठवलं आपलं काम तर इथं राहिलंय बाकी. ते काम म्हणजे आता हार्वेस्टिंग करून गेलेले केळीच्या गाड्याची पडलेली बॅगिंग अशीच रानात पडून होती. ही पडलेली बॅगिंग बरीच लोक जाळून टाकतात, पण आपण तसं न करता ते बॅगिंगला आपण सेफ मध्ये काढून ठेवली होती आणि ती बॅगिंग आता पॅक करून पुढच्या केळीच्या पिकाला वापरणार आहे. म्हणजे आपला 25,000चा खर्च पण वाचणार आहे. जमा केलेली बॅगिंग सगळी आपण गाडी मांडून घेतली आणि डायरेक्ट घरी घेऊन आलो. बॅगिंग घरी टाकले आणि डायरेक्ट थेट गेलो आपण दुकानामध्ये औषध घ्यायला. औषध ह्यासाठी घेतली होती, सकाळी आपण भरलेले ड्रम जे की आपण डाळिंबाची ड्रिचिंग घेणार आहे. पहिला आलं की औषध मिक्स करून घेतली आणि ड्रिचिंगला सुरुवात केली. ड्रिचिंग पूर्ण 2.5 चक्राला घ्यायची होती. टाइम तर लागणारच होता. चला तर पब्लिक, तुम्ही बात आपल्याला फॉलो करून घ्या.